उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्यामध्ये दिल्लीत झालेली भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांमध्ये आणि आपल्यात कोणताही दुरावा नसल्याचं संकेत देणारी ही भेट होती असं मानलं जात आहे। या बैठकीतून एकनाथ शिंदे यांनी नेमका काय संदेश दिलाय तो आपण पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। एकनाथ शिंदेंकडून भाजपच्या नेत्यांच्या गाठी भेटींबाबत राजकीय वर्तुळात चर्चा। अखेर एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांची भेट घेतली। भेटीनंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनीही कोणतीही राजकीय भेट नव्हती तर केवळ कौटुंबिक भेट होती। या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र एकनाथ शिंदे यांनी जरी ही भेट फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं असलं तर या भेटीतून उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधकांसह सर्वांनाच संदेश दिलाय। मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यावरून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात वाद असल्याची चर्चा आहे। खास करून अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खातेवाटपावरून वाद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होती। मात्र या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। खरं म्हणजे ही भेट कुठली राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती। सकारात्मक चर्चा झाली आणि राज्याच्या हिताची चर्चा झाली, राज्याच्या विकासाची चर्चा झाली। मोदीजी देखील खुश होते की एवढं मोठं मॅन्डेट जनतेने दिलं, कामावर म्हणजे महायुतीने केलेलं काम याचीच पोचपावती दिली, त्यामुळे ते आनंदी होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाली तर तिथेच अमित शहांसोबत देखील एकनाथ शिंदे यांनी या भेटीत 40 मिनिटं चर्चा केली। पंतप्रधानांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकार वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात करत असलेल्या विचाराबाबत आपण सकारात्मक असून त्यामुळे देशावर निवडणुकीचा पडणारा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं म्हटलंय। मात्र यासोबतच महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर देखील या दोन्ही नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र या भेटीबाबत कोणीही वेगळा अर्थ काढू नये असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिंदे साहेबांनी जी काही भेट घेतली ही त्यांची सदिच्छा भेट होती, कोणतंही राजकीय त्यामध्ये चर्चा झालेली नाहीये। निवडणुकीनंतर इतका प्रचंड बहुमत मिळालं, मधल्या काळात आपण पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते, अजितदादा गेले होते, परंतु शिंदे साहेब जाऊ शकले नाहीत। म्हणून आता थोडा वेळ आहे म्हणून शिंदे साहेब जाऊन भेटले, सदिच्छा भेट घेतली आणि म्हणून याला राजकीय कोणतंही वळण नाही किंवा त्याचा कोणताही कांगोरा नाही। या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली तेही पाहूयात। राज्यात झालेलं खातेवाटप, 2.5 वर्षानंतरचं रिपोर्ट कार्ड, महायुतीचा हिंदुत्वाचा मुद्दा, ईव्हीएमवर विरोधकांची सुरू असलेली टीका, विरोधी पक्षाला मिळालेलं संख्याबळ। या मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली। ही चर्चा औपचारिक असली तरी सर्व मुद्दे या बैठकीत चर्चिले गेल्याची माहिती आहे। या भेटीतून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत दुरावा झाला असल्याचं चित्र राजकीय वर्तुळात जे निर्माण केलं जाण्याचा प्रयत्न होता त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।